शेतकरी मित्रांनो, रामराम मंडळी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे की बटाटा लागवड। तर त्यासाठी हवामान कसं लागते। बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे। या पिकास सरासरी 16 ते 21 सेल्सिअस तापमान लागते। पिकाच्या सुरुवातीच्या काळात 24 सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात 20 सेल्सिअस तापमान अनुकूल असते। बटाटा लागवडीची वेळ ही उष्ण हवामान व बटाटे पोसण्याची वेळी थंड हवामान या पिकास पोषक ठरत असते। जमीन कशी लागते तर मध्यम ते हलक्या व गाळाच्या जमिनीत बटाट्यांची लागवड चांगल्या रीतीने करता येते। जमीन कसदार, भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी। जमिनीचा समूह हा जवळपास 6 ते 8च्या दरम्यान असला पाहिजे। तसेच लागवडीचा हंगाम कोणता असतो तर बटाट्याचा लागवड ही खरीप हंगामात जून जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करतात। बियाण्यांचे प्रमाण किती लागते तर बियाण्यांचे उत्तम दर्जाचे असावे। हेक्टरी 20 ते 25 क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते। लागवडीपूर्वी बियाणे डायमेथनम 45-100 ग्रॅम 45 लिटर पाण्यात 5 मिनिटे बुडून व त्यानंतर लागवडीसाठी आपण वापरलं पाहिजे। तसेच पूर्व मशागत काय केली पाहिजे तर जमिनीची नांगरणी 20 ते 25 सेंटीमीटर आपण करावी। तसंच 1 महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी। पुन्हा एक आडवी नांगरणी करावी। ढेकळ फोडण्यासाठी व जमीन संपात पाळीत आणण्यासाठी कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत आपण केली पाहिजे। तसेच जमिनीत हेक्टरी 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत। तर सरासरी बेण्यांचे वजन जास्तीत जास्त 50 ते 100 ग्रॅम असावे। बेण्यांचा आकार मध्यम असून बटाट्याचे आकारमानानुसार 2 ओळीतील अंतर हे 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 बियाण्यातील अंतर हे 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे। ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी व रंबा पद्धतीने लागवड केल्यास 20-20 सेंटीमीटर अंतरावर आपण लागवड केली पाहिजे। तसेच खते व पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर बटाटा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाशची आवश्यकता असते। बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पाळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे। लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे। तसेच जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे। तसेच पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात। तसेच आंतरमशागत काय केली पाहिजे तर बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी याबरोबर भर देणे हे महत्त्वाचे काम आहे। 3-4 वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी। खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीचा आपण भर दिली पाहिजे। तसेच रोग व कीड काय आहे याच्यावर तर रोग आहे पहिला आहे करपा। रोग पानांवर काळपट ठिपके पडून पाने करपून गळतात। बटाट्यावर खोरगट चट्टे पडतात। याच्यावर उपाय काय आहे तर डायथेनम 45 किंवा डायथेनझेड 78 हेक्टरी 2 किलो फवारावे किंवा बोर्डो मिश्रण 1:100 या प्रमाणात पसरावे। दुसरा रोग आहे मर। तर मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात। बुंद्यांनजीक जमिनीलगतच्या भागावर बुरशीची वाढ झालेली दिसते। पिकांची फेरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो। जमिनीतील नॅफ्थॅलिन किंवा फॉर्मॅलिन जवळपास 1:50 मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते। तसेच चारकोल रॉट किंवा खोक्या रोग या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो। जमिनीचे तापमान 32 सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास ते रोगजंतूंना पोषक ठरते। या रोगांमुळे साठवणीतील बटाटे नासतात। तसेच जमिनीचे तापमान 32 सेल्सिअसच्या वर जर वाढलं तर बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान आपण कमी केलं पाहिजे। याच्यावर कीड कोणची पडते तर देठ कोरतरणारी अळी। राखाडी रंगाची अळी असून रात्रीच्या वेळी खोडाजवळील भाग कोरतात व कोवळे पाणी हे खात असतात। याच्यावर उपाय काय तर या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोराईड M5% पावडर हेक्टरी 50 किलो जमिनीवर सायंकाळी आपण धुरळला पाहिजे। तसेच मावा व तुडतुडे या किडींच्या पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाणी पिवळी पडतात। यावर उपाय काय तर लागवडीनंतर 15 दिवसांनी एंडोसल्फान 35 EC 700 मिली किंवा तसेच फॉस्फोमिडोन 85 WC 118 मिली 500 लिटर पाण्यात प्रति हेक्टर मिसळून आपण फवारलं पाहिजे। तसेच बटाट्यावरील पतंग ही कीड बटाट्याचे अतोनात नुकसान करते। या किडीची सुरुवात शेतातून होते, परंतु नुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते। या किडीच्या आळ्या पानात, देठात व खोडात शिरून पोखरत असतात।
तसेच अळ्या बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून काढत असतात। यावर उपाय काय करायचा तर या किडींच्या बंदोबस्तासाठी कार्बारिन 50 WP 1.5 किलो 750 पाण्यात मिसळून आपण फवारलं पाहिजे। तसेच काढणी आणि उत्पन्न हे देखील महत्त्वाचं आहे। तर सर्व सुधारित तंत्रांचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 200 क्विंटल व उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हे हेक्टरी 250 ते 300 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतात। तर अशा आहे, तुम्हाला आजचा विषय आपला समजला असेल। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद।